नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 16 नैसर्गिक साधन संपत्ती या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण मागच्या काही सेशनमध्ये ह्याच पाठाचा अभ्यास करतोय. आपण नैसर्गिक साधन संपत्ती कुठली आहे, जशी की म्हणजे भूगर्भातील साधन संपत्ती याच्याविषयी आपण माहिती पाहिली. त्याच्यामध्ये खनिज, धातुक यांची माहिती पाहिली. आता भूगर्भातील साधन संपत्तीमध्येच खनिज तेल आणि खनिज तेल, दगडी कोळसा ह्या इंधनांबद्दल आपण माहिती पाहिली. इंधन म्हणजे काय, तर इंधन म्हणजे रोजच्या आपल्या जीवनामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी जे काही आपण पदार्थ वापरतो त्याला इंधन म्हणतात ना. मग ही इंधने स्थायू, द्रव आणि वायुरूप अवस्थेमध्ये आढळतात. मग आपण मागच्या सेशनमध्ये दगडी कोळसा या इंधनाची माहिती घेतली. दगडी कोळसा कसा निर्माण केला जातो, दगडी कोळशाची कशी निर्मिती होते, तो कुठे वापरला जातो, त्याचे प्रकार कोणते हे आपण पाहिलं. आणि खनिज तेलाविषयी पण आपण पाहिलं. काय मिनरल ऑइल विषयी पाहिलं आपण. मिनरल ऑइल कसे समुद्रातून काढले जाते, त्याची निर्मिती कशी होते, ते कशापासून बनलेलं आहे, त्याच्यात कोणकोणते घटक आपल्याला म्हणजे उपयोगी पडतात हे आपण पाहिलं. आजच्या भागामध्ये आपण नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू कसे निर्माण होतात, ते कसे निर्माण होतात, त्याचा उपयोग कसा होतो ह्याच्याविषयी माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस. मुलांनो, नैसर्गिक वायू हे महत्वाचे जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडते. ही सगळी जीवाश्म इंधन आहेत मुलांनो. आता जीवाश्म इंधनाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. जीवाश्म इंधन म्हणजे काय, तर जीव म्हणजे जी सजीव सृष्टी, अश्म म्हणजे काय, तर दगड म्हणजे सजीव सृष्टीचे दगडात झालेले रूपांतर, त्याला काय म्हणतात, तर जीवाश्म. पण ही जी आपण दगडी कोळसा जो बघितला, जे पण जीवाश्म इंधन, खनिज तेल पाहिलं, खनिज तेलची निर्मिती कशी होते, तर आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर नैसर्गिक वायू. पण नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस. तर नैसर्गिक वायू हे महत्वाचे जीवाश्म इंधन असून ते भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडते. हे कुठे सापडते, तर हे पेट्रोलियमच्या सानिध्यात असते. तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सुद्धा सापडते. तर यामध्ये काय, नैसर्गिक वायूमध्ये CH4 मिथेन, काय मिथेन हा मुख्य घटक असतो. मिथेनचं हे काय फॉर्म्युला काय, CH4, इथेन C2H6, प्रोपेन C3H8, ब्युटेन C4H10 हे घटक अल्प प्रमाणात असतात. ह्या नैसर्गिक वायूमध्ये मुख्य घटक कोणता असतो मुलांनो, तर मिथेन, CH4 त्याचा फॉर्म्युला आहे. काय, मिथेन हा मुख्य घटक असतो. तसेच इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे घटक सुद्धा असतात, पण ते घटक अल्प प्रमाणात असतात. आणि ह्यातील नैसर्गिक वायूमधला मुख्य घटक कुठला आहे, तर मिथेन आहे. मिथेन हा आहे. मुलांनो, नैसर्गिक वायू हा भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो. नैसर्गिक वायू कसा तयार होतो, तर तो भूगर्भामध्ये सजीवांच्याच अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो. हे इंधन वायुवाहिनींच्या साहाय्याने दूरवर वाहून नेले जाते. म्हणजे पाईपच्या साहाय्याने, कळलं, वायुवाहिनींच्या साहाय्याने दूरवर वाहून नेले जाऊ शकते. मात्र वायुवाहिन्यांच्या जाळ्या अभावी त्याचे रूपांतरण उच्च दाबाखाली कंप्रेस्ड नॅचरल गॅस CNGचा तुम्ही ऐकूनच असाल. आजकालची सगळी व्हेइकल्स म्हणजे रिक्षा किंवा गाडीमध्ये म्हणजे CNG वापरला जातो. कारण का, CNG मुळे प्रदूषण कमी होते, कळलं. त्याच्यामुळे आजकालची सगळी वाहनांमध्ये CNG वापरला जातो. मग हे इंधन जे नैसर्गिक वायू आहे, हे इंधन वायुवाहिन्यांच्या साहाय्याने दूरवर वाहून नेऊ शकते. मात्र वायुवाहिन्यांच्या जाळ्याअभावी त्याचे रूपांतरण कशात होतं, तर उच्च दाबाखाली कंप्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच काय, तर CNG, कळलं, याचा CNG व लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG मध्ये केले जाते. त्यामुळे त्याची वाहतूक करणे सोपे जाते. काय, तर याची जी वाहतूक केली जाते ती वायुवाहिन्यांमधून केली जाते. परंतु वायुवाहिन्यांच्या जाळ्याअभावी त्याचे रूपांतरण कशात केले जाते, तर CNG मध्ये आणि LNG मध्ये केले जाते. त्यामुळे त्याची वाहतूक करणे सोयीचे होते.
मुलांनो CNG, आता तुम्हाला माहिती आहे ना प्रत्येक CNGचे तुम्ही ऑटो बघितलेली असाल की नाही. तुम्ही जेव्हा दिल्लीला वगैरे अहमदाबादला कधी गेला असाल तर तिथे ग्रीन कलरच्या ऑटो असतात, म्हणजे समजायचं की ही ऑटो ही CNG असतात. आजकाल तर सगळ्या आपल्या गाड्यांमध्ये CNG किट लावलेलं असतं आणि मग CNG पासून म्हणजे CNG आजकाल प्रत्येक गाड्यांमध्ये वापरला जातो. मग CNGची वैशिष्ट्य काय आहेत तर CNG सहज पेट घेतो, कळलं. ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही. कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं, कळलं. काय होतं, कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. इतर प्रदूषके तयार करत नाही, त्यामुळे ते प्रदूषण आपल्याला होत नाही. म्हणून आजकाल सगळ्या गाड्यांमध्ये CNG वापरला जातो, बहुतेक गाड्यांमध्ये. सहजतेने वाहून नेता येतो. ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येते. हे CNGची काय आहेत वैशिष्ट्य आहे. CNG म्हणजे कॉम्प्रेस नॅचरल गॅस, कळलं. काय आहे CNGची वैशिष्ट्य तर CNG सहज पेट घेतो. ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही. कमी प्रमाणात CO2 आणि पाणी तयार होतो. इतर प्रदूषके तयार होत नाही. त्याच्यामुळे प्रदूषण टाळण्यासाठी CNGचा वापर करणं फार गरजेचं आहे. सहजतेने वाहून नेता येतो. ज्वलनावर सहज नियंत्रण ठेवता येतो, कळलं. आता मला तुम्ही एक हे करा प्रश्न, मी तुम्हाला प्रश्न विचारते आता की खनिज तेलाला, आपण आता खनिज तेलाचा पण अभ्यास केला की नाही मागच्या सेशनमध्ये, की खनिज तेल कसं आपण कसं निर्माण होतं खनिज तेल समुद्रामध्ये आणि ते समुद्रामधून कसं काढलं जातं, त्याच्यापासून जे घटक असतात म्हणजे कोणते कोणते घटक आपल्याला मिळतात. मग खनिज तेलाला लिक्विड गोल्ड असे का म्हणतात. तर खनिज तेल तुम्हाला माहिती आहे ना मुलांनो की द्रवरूप अवस्थेमध्ये आढळते आहे ना. खनिज तेल कुठल्या अवस्थेमध्ये आढळते तर द्रवरूपात आढळून येते. सोनं कसं, सोनं हा धातू किती मौल्यवान असतो की नाही. आजकाल आपण सोनं किती महाग आहे तरी पण आपण ते घेतो, कारण सोनं हा धातू खूप मौल्यवान आहे. मग खनिज तेल सुद्धा मौल्यवान आहे, कळलं की नाही. डिझेल, आपल्याला खनिज तेलापासून काय काय मिळतं, पेट्रोलियम पासून किती पेट्रोलियम प्रॉडक्ट्स मिळतात. डिझेल, पेट्रोल, वंगण, नॅफ्ता इत्यादी, म्हणजे भरपूर आपल्याला घटक मिळतात. आणि मग त्या जर आता पेट्रोल वगैरे नाही मिळालं तर आपल्या गाड्या वगैरे चालतील का तर नाही चालणार. मग खनिज तेल हे काय आहे, हे अतिशय मौल्यवान आहे, सोन्यासारखंच मौल्यवान आहे. आपण सोनं जसं मौल्यवान धातू म्हणून आपण त्याचं गुणगान गातो, तसं खनिज तेल ही सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आहे. संपूर्ण जगाला खनिज तेलाची फार गरज आहे. खनिज तेल हे ऊर्जेचे एक स्रोत आहे, त्यामुळे ती एक मोठी धनसंपदा आहे. म्हणून खनिज तेलाला काय म्हणतात तर लिक्विड गोल्ड असे म्हणतात. तुम्ही लक्षात ठेवा, खनिज तेलाला काय म्हणतात तर लिक्विड गोल्ड असे म्हणतात. कारण का तर खनिज तेल द्रवरूपात आढळून येते आणि जसं सोनं मौल्यवान आहे तसं खनिज तेल मौल्यवान आहे. खनिज तेलामध्ये जे काही घटक आपण यूज करतो जसे की पेट्रोल, डिझेल हे आपल्याला फार महत्वाचे असतात की नाही. आणि मग हे खनिज तेल हे काय आहे तर एक ऊर्जेचं स्रोत आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात लिक्विड गोल्ड असे म्हणतात. अजून मला एक तुम्ही उत्तर द्या, म्हणजे प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, व्यवस्थित डोकं चालवून ते उत्तर द्यायचं आहे. दगडी कोळशाला ब्लॅक गोल्ड म्हणून का ओळखला जातो. दगडी कोळसा, आपण दगडी कोळशाबद्दल पाहिलं, दगडी कोळसा हे जीवाश्म इंधन, याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतली मुलांनो. मग मला सांगा, आता दगडी कोळशाला ब्लॅक गोल्ड म्हणून का ओळखलं जातं. तर दगडी कोळसा काळा असतो. कोळसा कसा रंग कुठला असतो तर काळा असतो आणि त्याचा उपयोग अनेक ठिकाणी आपण पाहिला ना. दगडी कोळशाचा उपयोग किती ठिकाणी होतो. दगडी औद्योगिक म्हणजे क्षेत्रामध्ये ऊर्जेचं साधन म्हणून दगडी कोळशाचे फार महत्व आहे. दगडी कोळशाचा उपयोग बॉयलर, रेल्वे चालवण्यासाठी होतो. परत आपण पाहिलं स्वयंपाकासाठी होतो, विटभट्ट्यांमध्ये विटा भाजण्यासाठी होतो. पुन्हा म्हणजे वेगवेगळे इंधनरूपी जे वायू बनवण्यासाठी प्रोड्युसर गॅस, वॉटर गॅस ह्याच्यासाठी सुद्धा खनिज तेलाचा उपयोग होतो, दगडी कोळशाचा उपयोग होतो. पुन्हा औष्णिक वीज निर्मितीच्या निर्मितीमध्ये दगडी कोळसा हा इंधन म्हणून वापरला जातो. म्हणून औद्योगिक क्षेत्रामध्ये दगडी कोळशाला म्हणजे ऊर्जा साधन म्हणून एक असाधारण महत्व आहे. म्हणून दगडी कोळशाला काय म्हणतात तर ब्लॅक गोल्ड म्हणून दगडी कोळसा ओळखला जातो. कळलं तुम्हाला. खनिज तेलाला काय म्हणतात तर लिक्विड गोल्ड आणि दगडी कोळशाला काय म्हणतात तर ब्लॅक गोल्ड.
हे तुम्हाला समजलं असेलच. मुलांनो, आता मी तुम्हाला ONGC बद्दल माहिती सांगते. ONGC तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची ONGC ह्याची स्थापना कधी झाली माहितीये का मुलांनो? तर 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. कधी? तर 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. ते भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. ते कशात अंतर्गत कार्य करते? तर भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. ONGC ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी असून तिचे मुख्यालय डेहराडून, उत्तराखंड येथे आहे. भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन करणारी आणि उत्पादन कंपनी असून तिचे कार्यालय कुठे आहे? तर डेहराडूनला, उत्तराखंडमध्ये आहे. ONGC द्वारे भारतातील सुमारे 77% कच्च्या तेलाचे आणि सुमारे 62% नैसर्गिक वायूचे उत्पादन केले जाते. कळलं काय? तर ONGC द्वारे 77% कच्च्या तेलाचे, कच्चे तेल म्हणजे खनिज तेल जे आपण बघितलं, पेट्रोलियम जे समुद्रातून काढतो ते, आणि सुमारे 62% नैसर्गिक वायू म्हणजे नॅचरल गॅस, आपण आत्ताच पाहिलं ना, वायूचे उत्पादन ONGC द्वारे केले जाते. व्यावसायिक दृष्ट्या भारतामधील भूगर्भातील 7 तेलसाठ्यांपैकी 6 तेलसाठ्यांचा शोध ONGC ने यशस्वीरित्या घेतला आहे. कळलं? जे काही 7 तेलसाठे व्यावसायिक दृष्ट्या भारतामधील भूगर्भातील सापडलेले आहेत त्यातील 6 तेलसाठ्यांचा शोध ONGC ही कंपनीने यशस्वीरित्या घेतला आहे. कळलं? ONGC ही कंपनी काय? तर तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची ONGC ही कंपनी आहे. ही कंपनी काय करते? तर वायू संशोधन, तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी आहे ही. कळलं? ONGC बद्दल माहिती. आता मी तुम्हाला LPG बद्दल माहिती सांगते. LPG म्हणजे काय? तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. काय? हे पण एक इंधन आहे, माहिती ना? इंधन आहे. आपण आपल्या घरातील जो गॅस वापरतो तो काय आहे? आपल्या घरामध्ये किचनमध्ये गॅस असतो की नाही, आई जेवण करते त्याच्यावर, मग तो काय आहे? तर LPG आहे. कळलं? अशुद्ध. आता LPG म्हणजे काय आपण पाहूया. तर अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते. पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देऊन आकारमानात 1/240 पट करताना त्याचे द्रवात रूपांतर होते. दाबाखाली द्रवरूप अवस्थेत राहावे यासाठी तो जाड पोलादी टँकमध्ये साठवतात. काय? कशामध्ये साठवतात? तर तो एक टँकमध्ये, जाड पोलादी टँकमध्ये साठवतात. साठवलेल्या टाकीमधून बाहेर येताना याचे परत वायूत रूपांतर होते. काय? तर साठवलेल्या टाकीमधून परत बाहेर येताना याचे रूपांतर कशामध्ये होते? तर टाकीत होते. या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे दोन घटक 30:70 या प्रमाणात असतात. तो वासरहित असतो. हा LPG कसा असतो? तर वासरहित असतो. परंतु कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यावर लगेच समजून येऊन अपघात टाळावा यासाठी त्यामध्ये इथिल मरकॅप्टन हे तीव्र व विशिष्ट वासाचे रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असते. हा LPG आहे ना, हा वासरहित असतो. परंतु जर LPG जर गळती झाली आणि मग आग लागते मोठ्या प्रमाणात, पण मग गळती झाल्यावर त्याचा वास रहित आहे, वास येत नाही. मग त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काय टाकलं जातं? तर इथिल मरकॅप्टन हे तीव्र व विशिष्ट वासाचे एक रसायन अल्प प्रमाणात त्याच्यामध्ये मिसळलेले असते. यामुळे LPGची गळती झाली तर आपल्या लगेच लक्षात येतो. आपल्या घरामध्ये जे गॅस आहे, आपल्या घरामध्ये कधी कधी तुम्हाला गॅसचा वास येतो ना, तो वास कशामुळे येतो? तर त्या LPG मध्ये काय ऍड केलेलं असतं? तर इथिल मरकॅप्टन हे तीव्र विशिष्ट वासाचे रसायन अल्प प्रमाणात मिसळलेले असते. या वायूमध्ये LPG मध्ये मुख्यतः कुठले 2 घटक असतात? तर प्रोपेन आणि ब्युटेन हे घटक 30:70 या प्रमाणात ते असतात. कळलं? LPG मग आपल्या घरातलं जे सिलेंडर म्हणजे येतो, गॅस येतो, तो काय आहे? त्याला काय म्हणतात? LPG. कळलं?
मुलांनो, आपण आता वेगवेगळी ही इंधनं पाहिली, जशी की दगडी कोळसा, खनिज तेल, नॅचरल गॅस, आता LPG, CNG, ही वेगवेगळी आपण जी खनिजे पाहिली. परंतु आता आपली लोकसंख्या किती झपाट्याने वाढलेली आहे की नाही मुलांनो? आपली पॉप्युलेशन हे इंडियाचं म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे हे जे इंधन आहेत, हे जे इंधनाचे जे साठे आहेत, दगडी कोळशाचे किंवा या सगळ्याच जे साठे आहेत, हे काय झालेले आहेत, आता अपुरे पडू लागलेले आहेत. म्हणजे ह्या सर्व माणसांना आता हे साठे आता पुरणार नाही आहेत. म्हणजेच काय, आता झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे इंधनांची मागणी सुद्धा वाढलेली आहे. मात्र जीवाश्म इंधनांचे, आपण जे जीवाश्म इंधने बघितली, जसे की दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, यांचे साठे आता मर्यादितच आहेत. ते काय वाढतात आहेत का? लोकसंख्या वाढली तरी पण त्यांचे साठे वाढणार आहेत का? तर नाही. त्यांचे साठे हे कसे तर मर्यादित आहेत. वाढीव मागणीची पूर्तता करणे अवघड होत चालले आहे आणि ते संपण्याची भीती म्हणजे ऊर्जा संकट होय. म्हणजे आता ते आपलं जे साठे आहेत, हे जीवाश्म इंधनांचे साठे हे आता मर्यादित आहेत आणि ते आता आपल्या लोकसंख्येसाठी अपुरे पडत चाललेले आहेत. म्हणजे हे काय आहे तर ऊर्जा संकट आहे. खनिज तेल, दगडी कोळसा या जीवाश्म इंधनांचे मर्यादित साठे व वाढती मागणी म्हणून पर्यायी इंधनं वापरात येऊ लागलेली आहेत. मग पर्यायी इंधनं कुठली वापरात येऊ लागली आहेत? जसे की हायड्रोजन, जैव इंधने, मिथॅनॉल किंवा उड अल्कोहोल, इथॅनॉल किंवा ग्रीन अल्कोहोल ही काही पर्यायी इंधने आहेत. म्हणून आपण जी काही हे जे आपली इंधनं आहेत ती आपण व्यवस्थितरित्या आपण वापरली पाहिजेत. ती आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे मुलांनो. त्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या सांभाळली पाहिजेत किंवा ती वापरली पाहिजेत. कारण ती मर्यादित साठा आहे त्यांचा आणि आपली लोकसंख्या ही वाढती लोकसंख्या आहे, त्यामुळे त्याची खूप जास्त मागणी आहे. पण जेवढी मागणी आहे तेवढी तर ते मिळू शकत नाही. त्याच्यामुळे आता काय तर पर्यायी इंधनं आहेत. पर्यायी इंधनांचा वापर करणं आपल्याला आता म्हणजे करावा लागेल. जसं की पर्यायी इंधनं कुठली आहेत? जसं की हायड्रोजन, जैव इंधने, मिथॅनॉल किंवा उड अल्कोहोल, इथॅनॉल किंवा ग्रीन अल्कोहोल ही काही पर्यायी इंधने आहेत. मग आपण आज कुठल्या इंधनांबद्दल माहिती पाहिली तर नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली. CNG मुळे पण काय होतं तर CNG मुळे सुद्धा प्रदूषण होत नाही. म्हणून आजकालचे बहुतेक म्हणजे वाहनांमध्ये, व्हेकल्समध्ये CNG किट बसवलेलं असतं आणि CNGचा वापर केला जातो. तर मुलांनो, आज आपण काय पाहिलं तर नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधन आहे आणि हे भूगर्भात सापडतं. ते भूगर्भात सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाने तयार होतं. याच्यातील मुख्य घटक कोणता आहे तर मिथेन हा मुख्य घटक आहे आणि इथेन आणि प्रोपेन हे अल्प प्रमाणात हे घटक हे अल्प प्रमाणात असतात नॅचरल गॅसमध्ये. मुलांनो, नॅचरल गॅस हा वायुवाहिन्यांतर्फे सगळ्याकडे पोहोचवला जातो. परंतु वायुवाहिन्यांच्या अभावे, जाळ्यांच्या अभावे काय होतं, त्याचं उच्च दाबाखाली रूपांतरण होऊन त्याचं कॉम्प्लेक्स नॅचरल गॅस म्हणजे CNG आणि LNG मध्ये त्याचे रूपांतर होते. त्याच्यामुळे ते वाहून नेणे सुलभ होते. मुलांनो, आजकाल CNG सगळ्या वाहनांमध्ये वापरला जातो. CNG वापरल्यामुळे काय होतं तर प्रदूषण कमी होते. मुलांनो, आज आपण नैसर्गिक वायू हे जीवाश्म इंधनाविषयी माहिती पाहिली. आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर जंगल म्हणजे वनसंपत्ती. मग आपल्याला जंगलापासून कुठली संपत्ती मिळते? जंगलापासून आपल्याला वेगवेगळ्या वनस्पती, औषधी वनस्पती मिळतात. मग ते काय, त्यांचा उपयोग कशासाठी केला जातो? आणि सागर संपत्ती म्हणजे सागरामधून आपल्याला कुठली जैविक संपत्ती, कुठली खनिज संपत्ती मिळते, याची माहिती आपण पुढच्या सेशनमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.